हॅलो नमस्कार राम राम वेलकम टू मिनी ब्लॉग। आज वातावरण खूपच छान होतं, त्यामुळे आम्ही कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन केला। ही तीच नदी आहे जी काही दिवसाआधी पावसामध्ये ओव्हरफ्लो झाली होती। 2-3 दिवसा अगोदर आळंदीवरून वारी निघाली होती पंढरीसाठी, त्यामुळे आम्ही आळंदीला जायचा प्लॅन केला। आम्ही मंदिरात यायला खूप उशीर केला, त्यामुळे मंदिरात रांग खूपच मोठी होती। इथे एक बाबा होते, त्यांनी भजन म्हणणं सुरू केलं। 1 ते 1.5 तास आम्ही दर्शनाच्या रांगेत होतो, पण भजनामुळे वेळ कसा निघून गेला काहीच माहीत नाही झालं। त्याच्यानंतर आम्ही दर्शन वगैरे केलं। गर्दी खूप जास्त असल्यामुळे कोणाला जास्त वेळ थांबू नव्हते देत। 2 ते 3 दिवसा अगोदरच इथून वारी निघाली होती, त्यामुळे मंदिराचं डेकोरेशन खूपच छान होतं। पूर्ण मंदिराला फुलांनी सजवलं होतं। तर एकीकडे माऊलींची फुगडी खेळणं सुरू होतं। हे ते झाड आहे ज्या झाडाखाली संत ज्ञानेश्वर महाराजांनी बसून ज्ञानेश्वरी लिहिली होती। नंतर ते भजनवाले बाबा भेटले आम्हाला, त्यांनी आम्हाला मंदिराबद्दल खूप छान माहिती सांगितली। इथे एक पालखी आली होती, ते सुद्धा वारीमध्ये म्हणजे पंढरपूरला जाणार होते। हे बघा, वारीच्या वेळेस मंदिराला खूप छान प्रकारे सजवलं होतं। नंतर आम्ही इंद्रायणी नदीकडे जायला निघालो। वाटेत श्री लक्ष्मीनारायणचं मंदिर दिसलं, तर त्यांचे दर्शन घेतले। त्यानंतर इंद्रायणी नदीकडे आलो, तिथे थोडा वेळ थांबून झाल्यानंतर फोटोज वगैरे काढले। त्यानंतर मग आम्ही परत रिटर्न घरी यायला निघालो। पूर्ण ब्लॉग बघायला थँक्यू।